अरे बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. हा, मला बी अजित पवार म्हणतात. पण गऱ्यांनो, नियतीचा खेळ बघ. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतो. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठी धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हात पाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी असते. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हात पाय कायमचे विसाव. बारामतीच्या मातीने अनेक नेते दिले, पण त्या मातीतून उठलेला एक झंझावात म्हणजे अजित अनंतराव पवार. 22 जुलै 1959 रोजी जन्मलेला हा नेता 28 जानेवारी 2026 रोजी काळाच्या पडद्याआड गेला, पण मागे ठेवून गेला तो संघर्ष, सत्ता, वाद, निर्णय, सहकार आणि ठामपणाचा एक अखंड इतिहास. अजित पवार हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 4 दशकं सतत केंद्रस्थानी राहिलेलं एक धारदार आणि प्रभावी व्यक्तिमत्व होतं. 2 जुलै 2023 पासून मृत्यूपर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. त्याआधी 2022-2023 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली. तर 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत ते सलग 7 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम घडवणारे नेते ठरले आहेत. अजित पवार यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला असला तरी त्यांचं संपूर्ण आयुष्य बारामतीच्या मातीतच रुजलेलं होतं. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी हे त्यांचं मूळ गाव. देवळाली प्रवरा येथे 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी पुन्हा बारामतीची वाट धरली आणि सहकारी संस्था, साखर कारखाने, बँक यांच्याशी जोडत सामाजिक आणि राजकीय जीवनाची पायाभरणी केली. 1982 साली त्यांनी अधिकृतपणे राजकारणामध्ये प्रवेश केला आणि त्याच वर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. 1991 साली पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि तब्बल 16 वर्ष त्यांनी ते पद सांभाळत सहकार क्षेत्रात आपली मजबूत पकड निर्माण केली. महानंद महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, सोमेश्वर माळेगाव, भवानीनगर येथील साखर कारखाने, सहकाराच्या प्रत्येक पातळीवर अजित पवार यांचा प्रभाव ठळकपणे जाणवत राहिला. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी तितकीच सक्रिय भूमिका बजावली आहे. विद्याप्रतिष्ठान, बारामतीचे विश्वस्त, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगरचे संचालक, रयत शिक्षण संस्था, साताऱ्याचे संचालक, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी एकाच वेळी समर्थपणे सांभाळल्या. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, खो खो असोसिएशन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रातही राज्य पातळीवर आपली छाप सोडली. संसदीय राजकारणामध्ये पाहिलं तर 1991 साली ते प्रथम बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. मात्र काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर शरद पवार केंद्रातील PV नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले. याच काळात अजित पवारांनी राज्याच्या राजकारणामध्ये आपला स्वतंत्र आणि ठाम मार्ग अधिक ठळकपणे घडवायला सुरुवात केली. 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 7 वेळा ते बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले. विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि जलसंपदा, पाटबंधारे, ग्रामविकास, पाणी पुरवठा, स्वच्छता, ऊर्जा, वित्त आणि नियोजन अशी अत्यंत महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत. कृष्णा खोरे, कोकण पाटबंधारे महामंडळे, लाभक्षेत्र विकास आणि राज्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. 2004 साली ते पुण्याचे पालकमंत्री बनले आणि 2014 पर्यंत पुणे जिल्ह्याच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर त्यांची मजबूत पकड राहिली आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक वेळा हे पद भूषवणारे नेते ठरले आहेत. 2010 ते 2012, 2012 ते 2014, 2019 मधील अल्पकालीन कार्यकाळ, 2023 पासून मृत्यूपर्यंत असे 5 वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवलंय. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेली पहाटेची शपथ असो किंवा 2023 मध्ये काका शरद पवार यांच्यापासून वेगळं होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणं असो, प्रत्येक निर्णयामुळे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारा नेता ठरलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेली अभूतपूर्व फूट, पक्षाच्या नावावर आणि निवडणूक चिन्हावर केलेला दावा, अध्यक्षपदावर सांगितलेला हक्क, हे सगळं राज्यानं एक इतिहास म्हणून पाहिलं. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात अजित पवार यांचं योगदान हे विशेष मानलं जातं. शहराचा कायापालट करणाऱ्या अनेक प्रकल्पांमागे त्यांची दूरदृष्टी, निधी व्यवस्थापन आणि प्रशासनावरची पकड होती. मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर टीका, वाद आणि आरोपांची सावलीही कायम राहिली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याच्या संशयापासून ते सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीपर्यंत अनेक प्रश्न हे त्यांच्या भोवती फिरत राहिले. तरीही त्यांनी आपली राजकीय भूमिका ही ठामपणे मांडत कार्य सुरू ठेवलं. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी काल मुंबईहून बारामतीकडे VTSSK क्रमांकाच्या LJ45 क्रमांकाच्या चार्टर विमानानं प्रवास करत असतानाच बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी भीषण अपघात झाला. सकाळी सुमारे 8:45 वाजेच्या रनवेच्या जवळ उतरत असतानाच विमान कोसळलं, आग लागली आणि दुर्दैवी असा अपघात होऊन या अपघातामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बारामतीच्या मातीतून उठलेला झंझावात पुन्हा त्याच मातीत शांत झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. राजकारणातला खडा शब्द, जनतेत रमणारा नेता, निर्णयांवर ठाम राहणारा आणि वादांनाही न घाबरणारे दादा आज आपल्यात नाही आहेत. त्यांच्याबद्दल मतभेद असतील, टीका असेल, समर्थन आणि विरोध असेल, पण त्यांच्या राजकीय वाटचालीची दखल इतिहासाला घ्यावीच लागेल. कारण दादा पुन्हा होणे नाही ही केवळ श्रद्धांजली नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका प्रभावी युगाच्या अस्ताची साक्ष आहे. आणि अशा नेतृत्ववान, कर्तृत्ववान, निर्भीड, ठाम, निर्णयक्षम, दूरदृष्टी असलेला, प्रशासकीय पकड असलेला, वादांना न घाबरणारा, टीकेला सामोरा जाणारा, सत्तेवर असतानाही जमिनीशी नातं न तुटलेला, जनतेत रमणारा, शब्दांना जागणारा, निर्णय घेताना परिणामांची जबाबदारी स्वतःवर घेणारा, राजकारणात खडा शब्द बोलणारा, पण कृतीत परिणाम देणारा, सहकार, विकास, सत्ता आणि संघर्ष यांचा समतोल साधणारा असा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी, निर्णायक आणि वेगवान अध्याय आज काळाच्या पडद्याआड गेलाय. अशा या नेतृत्ववान, कर्तृत्ववान, निर्भीड आणि ठाम निर्णयक्षम नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.